हे आहे खजुराहो मंदिर. या मंदिरासंबंधीची एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली. जागतिक वारसा दर्जा लाभलेल्या या खजुराहो मंदिर परिसरात जवारी मंदिर आहे. या मंदिरामध्ये भगवान विष्णूची 7 फुटांची मूर्ती आहे. पण ती मूर्ती भग्न अवस्थेत असल्यानं ती मूर्ती पुनर्स्थापित करण्यासाठी याचिका दाखल झाली. त्यात म्हटलं होतं, भगवान विष्णूच्या सध्याच्या मूर्तीचा काही भाग तुटला आहे, त्यामुळे ही मूर्ती पुन्हा नीट करावी आणि तिची याच मंदिरात पुनर्स्थापना करण्यात यावी. यावरती आपले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश काय म्हणाले बघा. याचिकाकर्ते जी मागणी करत आहेत ती पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येते, त्यामुळे ती मागणी इकडे करणे योग्य नाही, ती पुरातत्व विभागाकडेच करायला हवी. दुसरी गोष्ट, न्यायालयाने याचिकाकर्त्याने दाखल केलेली याचिका निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेली आहे. ही याचिका म्हणजे फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेली आहे असा त्यांनी आरोप केला आहे. पब्लिसिटी इंटरेस्ट लेजिटेशन असं त्याला म्हटलेलं आहे. याचिकाकर्ते भगवान विष्णूचे भक्त आहेत. त्यांना भगवान शंकराची आराधना करण्यात काही आक्षेप नसेल तर त्यांनी तिथे जाऊन शंकराची पूजा करावी. खजुराहोमध्ये एक मोठे शिवलिंग आहे, ते पाहण्यासारखे आहे असंही सरन्यायाधीशांनी म्हटलेलं आहे. आता यावरती मी विनीत जिंदाल, वकील आणि सनातन धर्माचा अनुयायी आहे. मी समर्पित भारतीय नागरिक असून विष्णू भक्त आहे. अत्यंत आदरपूर्वक आणि नम्रतेने मी न्यायालयाच्या एक टिप्पणीकडे लक्ष वेधू इच्छितो. खजुराहो इथल्या विष्णूच्या मूर्तीच्या पुनर्बांधणीच्या स्वरूपात ही याचिका आहे. गवई यांनी गंभीर दुखावणारी टिप्पणी केलेली आहे. ते म्हणतायत, माननीय न्यायालयाला कोणत्याही याचिकेवर विचार करण्याचा पूर्ण अधिकार असला तरी त्यांनी कोणत्याही समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, इकडे लक्ष द्यावे आणि आपल्या धर्मनिरपेक्ष मूल्यांना धक्का लागू देऊ नये. जा आणि देवतेला स्वतः काहीतरी करण्यास सांगा आणि म्हणून आता जा आणि प्रार्थना करा हे शब्द अत्यंत अनुचित, असंवेदनशील आणि असंख्य अनुयायांच्या श्रद्धेचा अनादर करणारे आहेत. ज्यांनी 2 मुद्दे सांगितलेले आहेत. जा आणि देवतेला स्वतःच काहीतरी करायला सांगा आणि जा आणि प्रार्थना करा. अर्थात यामध्ये आता काय चुकलं? जर त्या देवतेवर आपला विश्वास असेल तर ती देवता आपलं काहीतरी भलं करेल असं म्हटलंच पाहिजे ना. आणि ती जर भलं करत नाही अशी आपली स्वतःची खात्री असेल तर धार्मिक भावना ते कुणी दुखवल्या म्हणायच्या? त्या देवतेवर विश्वास असेल तर देवतेला सांगितलं पाहिजे, तूच काहीतरी कर, हे अगदी योग्य आहे.